भारतीय जनता पार्टीचा अरे बरोबर होत नाही जरा भारतीय जनता पार्टीचा आज बिहारमध्ये झालेल्या बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारांचं जेडीयू आणि इतर मित्र पक्षांचं हे अतिशय दैदिप्यमान असं यश तिथल्या बिहारच्या जनतेनं भारतीय जनता पार्टीला आणि नितीश कुमारजींना दिलं. त्याबद्दल मी सातारच्या आपल्या सर्व सातारकरांच्या वतीनं बिहारच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आज हा निकाल जो आहे हा परत एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारा निकाल आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशामध्ये जी देशाची प्रगती घोडदौड आणि सर्वच बाजूनं आज जे भारत देश आपला स्वयंपूर्ण व्हायला लागला आहे त्याचा दिलेला लोकांनी पाठिंबा आहे असं म्हटलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही निवडणूक जी झालेली आहे ही काँग्रेसनं आणि राहुल गांधी असतील, राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पवार साहेबांची असेल, यांनी सगळं जे वोट चोरीचा आणि जे सगळं टीव्हीवर जे त्यांनी सगळं चालवलं होतं त्याच्यानंतर सुद्धा मतदान होऊन मिळवलेलं हे यश आहे. हे या निवडणुकीच्या यांच्या मागचं महत्त्वाचा गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण एवढं मीडियामध्ये येऊन त्यांनी पंतप्रधान मोदीजी, भाजपला, अमित शहाना सगळ्यांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. एक संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता मतदारांमध्ये की भाजपचं यश हे काहीतरी वेगळ्या मार्गाने येत आहे आणि हे लोकांमधनं किंवा जनतेनं दिलेला पाठिंबा, जनतेनं दिलेलं यश नाही. पण बिहारमध्ये हे परत एकदा जनतेनं बिहारच्या दाखवून दिलंय की आज राज्यातलं कुठल्याही राज्यातली जी जनता ही प्रगतीच्या विकासाच्या मागे आहे आणि चांगलं काम करण्याच्या मागे आहे. तेच आज बिहारमध्ये आपल्याला बघायला मिळालं. असंच आम्ही राज्यात सुद्धा देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत, पुढे सुद्धा करत राहू आणि नक्कीच राज्यात भारतीय जनता पार्टी आता नगरपालिकेच्या आमच्या निवडणुका होतात याच्यात सुद्धा आम्ही कुणी जरी काही सांगण्याचा प्रयत्न केला, कुणी किती जरी म्हणजे धोडफेक करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही 100% इथं सुद्धा यशस्वी होऊ एवढं आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो. परत एकदा मी आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी सातारकरच्या वतीनं किंवा भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पंतप्रधान मोदीजींचं हार्दिक अभिनंदन करतो. नितीश कुमार साहेबांचं इथनं आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि या निमित्तानं जिल्हा भाजपच्या वतीनं, शहर भाजपच्या वतीनं सर्व नागरिकांना पेढे वाटपाचा कार्यक्रम इथं ठेवलाय. तर पेढे वाटून आम्ही आमचं यश जे आहे हे आज इथं साजरं करतो. निकाल हा शेवटी झालेला आहे हे महत्वाचं आहे. तो कसा काय आता, कारण काय हा निकाल झाल्यावर आता नवीन काय तर काढायला सुरुवात होणार आहे. कारण हा निकाल जो आहे हा निकाल म्हणजे आता हे
तुम्ही मशीन वापरले, तुम्ही हे केलं, तुम्ही ते केलं. कारण काँग्रेसच्या कारभाराला भारतातील सगळ्याच राज्यातली जनता वैतागलेली आहे. त्यांचा भ्रष्टाचार सगळ्यांनी बघितलेला आहे आणि कुठेही विकास किंवा सर्वसामान्यांना कधीही केंद्रबिंदू मानून काँग्रेसनं काम केलं नाही. पण ते काम आज भाजप करते आहे आणि म्हणून आज पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एवढं यश आम्हाला मिळतंय. आता ह्याला वेगळा मार्ग दाखवण्याचा, या यशाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न आता इथून पुढे होतील. त्याला काय अर्थ नाही. आपण म्हणतो ना, जो जिता वही सिकंदर. आणि आज देशाचे खऱ्या अर्थानं सिकंदर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत हे परत एकदा बिहारच्या जनतेनं दाखवून दिले. तुम्ही तुमचे स्टार प्रचारक म्हणून निवड झालेली आहे महाराज, कसं बघताय जिल्ह्याकडे? नाही, जबाबदारी आहे ती पार्टीनं दिलेली, भाजपनं दिलेली आणि ती आम्ही जिथं भाजपकडनं पाठवलं जाईल तिथं आम्ही प्रचाराला 100%. आता बऱ्यापैकी चर्चा वगैरे जी आहे ती सुरू आहे. बऱ्यापैकी मार्ग किंवा आता थोडं चर्चा म्हणले की उमेदवार कोण उमेदवार काय, कारण इच्छुक एवढे आहेत भाजपकडं. साधारण 400-450 पेक्षा जास्त लोकांनी इंटरव्ह्यू दिलेत. त्यामुळे शेवटी या सगळ्यातनं सगळेच तुल्यबळ आहेत. शेवटी आपण अधिकृत उमेदवार एकच देऊ शकतो. त्यामुळे आता 400 लोकांना वेगवेगळ्या प्रभागातनं निर्णय करायचा, त्यांना म्हणजे त्यातला लोकांना पाहिजे असा उमेदवार कोण काय, या गोष्टी सगळ्या थोडं बघायला लागतात, त्याला वेळ लागतो. असं काय आपण बसलोय आणि यादी नुसती हाताने लिहून काढली आणि जाहीर केली असं नाही करतायत. शेवटी योग्य काम करणाऱ्या उमेदवाराला शेवटी न्याय दिला गेला पाहिजे, हे महत्वाचं आहे. तर चांगलं काम करणारा किंवा ज्यानं वेळ दिलाय, ज्यानं म्हणजे आपल्या प्रभागासाठी आपल्या लोकांसाठी जो झटलाय, तर गडबडीच्या याच्यामध्ये त्याच्यावर अन्याय झाला तर मग 5 वर्ष त्याची वाया जातात. त्यामुळे थोडं हे आहे. आणि शेवटी कसं आहे, आम्हाला पण माहिती आहे की आमच्या निर्णयावर विरोधक जे आहेत ते टपून बसलेले आहेत. कारण महाविकास आघाडीचं जे काही प्रयत्न चाललाय त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत. काल पण आपण त्यांच्या इंटरव्ह्यूचं बघितलं, म्हणावं तसं त्यांना 7 किंवा सातारकरांची नाही आहे. त्यामुळे आता याच्यातनं आमच्या याच्यातनं काही कोण हाताला लागतंय का, कोण याच्यातनं म्हणजे समजा उमेदवारी नाकारली तर याच्यातनं कोण बाहेर पडू येतंय का, हे महाविकास आघाडी बघतीये किंवा टपून बसली आहे. त्यामुळे थोडं राजकीयदृष्ट्या पण आम्हाला जरा निर्णय घ्यायला लागणार आहे. शेवटी राजकीयदृष्ट्या पण गडबड न करता निर्णय घेणं हे कधी शहाणपणाचं ठरणार आहे.